गुड मॉर्निंग माई. गुड मॉर्निंग. कसा सुखी राहा. आता सांग, काय मदत करू तुला स्वयंपाकघरात? काहीच नको, तुम्ही निवांत बसा, मी बघते सगळं. नाही नाही, मी काही ऐकणार नाही. चल बरं. हो असं काय करता? चल. माई 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 अहो ऐका ना माझं. जरा त्यांनी ब्रेकफास्ट तयार केलाय, फक्त चहा बाकी आहे, तेवढा मी करते. तुम्ही बसा ना निवांत बाहेर. बरं ठीक आहे. राजवीर उठला नाही का अजून? हा ते तर कधीच उठलंय. उलट आज त्यांचं माझ्या आधीच आवरून झालं. अरे वा. मनवा, अगं काल रात्री तुझी झोप झाली नाही का नीट? डोळे काय लाल दिसत आहेत? नाही तसं काही नाहीये. तब्येत बरी आहे ना तुझी? अहो नाही, तब्येत पण ठीक आहे. काय माहित डोळे का लाल झाले. मनवा, नाश्ता झाला का तयार? हो धनाताईंनी सगळं तयार केलंय. ठीक आहे. काय ग, काय शोधतेस तू? हा, डबा. डबा? कशासाठी? कुठे बाहेर निघालीस का तू? नाही मी नाही, नंदा बाहेर चालली कामासाठी. कामासाठी? कसलं काम? आता हे सुद्धा आम्ही सांगायचं का तुला? नाही मी आपलं सहज विचारलं. मी डबा भरते. मी काय म्हणते रंजू, अगं दुपारचा डबा दे तिला, पण आता तिला 2 घास खाऊन घ्यायला सांग. असा कितीचा वेळ लागणार आहे? नाही नाही नको माई, उशीर झाला तर ती परत माझ्यावर चिडचिड करेल. त्यापेक्षा डबाच नेऊन दे तिला. मनवा, डबा भर लवकर आणि आणून दे मला बाहेर. हा हो. मस्त चहा झालाय. आई तुम्हाला सांगते, असा चहा जर रोज मिळाला ना तर दिवसातून किमान 5-6 वेळा तरी चहा घेऊ शकते मी. आरती, आता कळलं मी सारखा सारखा चहा का मागत असतो तुझ्याकडे? तुमचं आपलं काहीतरीच. हा आई बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही दोघे सोबत खूप छान दिसता. हा मला तुमच्या बरोबर एक सेल्फी मिळू शकतो? अय्या हो की. शुअर. चालेल. चालो. मस्त आलाय. मला पण पाठवशील? हो लगेच. बरं तुम्ही बसा, मी जरा जाऊन येतो. बाबा पण तुम्ही कुठे निघालात? नाही असंच जरा गावात फेरपटका मारून. दिस इज नॉट डन हा बाबा. आज मी खास तुमच्याशी गप्पा मारायला इथे आली आणि तुम्हीच बाहेर जाताय. बरं बाई, तूच बोललीस. मी कधी सांगितलं ना तर ऐकतच नाहीत ते. तू सांगून बघ, तुझं तरी ऐकतील. यांचा ना घरात जरा पाय टिकत नाही. अगं काही काय सांगते तिला? तू हिचं काय ऐकू नको. हिची सगळी कामं करतो आणि मग बाहेर जातो मी. मी काय खोटं बोलतेय का? आणि काय आई, बाबा, कामं करतो तुम्ही काहीतरी? सकाळी सकाळी काय वाटतं? गुड मॉर्निंग. झाली का झोप? सुष्मिता, तू आता इथे? का मी इथे यायला नको हवं होतं का? अगं तसं नाही, तू अचानक आलीस म्हणून म्हटलं. सरप्राईज. अचानक वगैरे नाही, आम्ही तिला इथे बोलवून घेतलं ब्रेकफास्ट साठी. हो? हम्म. मग मला कसं माहिती नाही? तू काल आलास आणि डायरेक्ट तुझ्या रूम मध्ये निघून गेलास, म्हणून सांगता आलं नाही तुला. अच्छा. नितीश चल लवकर फ्रेश हो, आपण सगळे एकत्र ब्रेकफास्ट करूया. हो आलोच. ये लवकर ये, आम्ही वाट पाहतोय. आलोच. तुम्ही दोघं जण बसा, मी नाश्त्याची तयारी करते. हा हो. बरं यू बी कम्फर्टेबल. एक महत्वाचं काम आहे, पटकन जाऊन आलो. हो बाबा. बाय. झाला हवे?
आवरूनही झालं आणि मी वॉलेट रुमाल मोबाईल सगळं घेतलं. अरे वा, आज एवढं कसं लक्षात राहिलं? मग कोणीतरी म्हणालं होतं मला तुम्ही विसरभोळे होत चाललाय, त्याच्यामुळे मी नीट व्यवस्थित लक्षात ठेवून सगळ्या गोष्टी घेतल्या. बरं ठीक आहे, आता तुम्ही कॉफी घ्या, नाहीतर मी विसरून जाईल. थँक्यू. छान दिसतंय आज, एकदम फ्रेश. डोकं हलकं झाल्यासारखं वाटतंय. काल मालिश करून घेतली ना म्हणून. त्याचा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? काल एवढी छान मालिश करून घेतली म्हणून डोकं हलकं झाल्यासारखं वाटतंय. हम्म. मला फ्रेश वाटतंय कारण तुम्ही तुमच्या हाताने मालिश करून दिली. मला शांत झोप लागली, माझं टेन्शन गेलं कारण तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलं होतं ना म्हणून. चुकलंच माझं. म्हणजे थोडं टेन्शन ठेवून द्यायला हवं होतं. का? म्हणजे बघा ना, तुमचं टेन्शन एवढं गायब झालंय की तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय हे पण तुमच्या लक्षात नाहीये. मनवा कंपनीचं मालक आहे मी, मला हवं तेव्हा जाऊ शकतो. तेच तर म्हणते मी, तुम्ही मालक आहात की नाही, मग तुम्ही तर वेळेत जायला पाहिजे. तर स्टाफ तुमच्याकडे बघून शिकणार ना. तुम्ही उशिरा गेलात तर स्टाफ पण उशिरा येणार. ऑल राईट. काय झालं? नाही तुम्ही जायला सांगितलं ना, जातो. मी गप्पा मारत होतो तुमच्याशी, तुम्हाला नको येते. ठीक आहे. हो मी सहज बोलले. नाही ठीक आहे, जातो मी. राजवीर, खरंच मी मस्करी करत होते. मी पण. काय तुम्ही सकाळी सकाळी त्रास देता. हे बघा, हे असं असतं तुमचं. कॉफी थंड झाली असेल आता. तर तुम्ही पण ना रोज असं करता. मी गरमागरम कॉफी घेऊन येते, तुम्ही गप्पा मारत बसता आणि मग कॉफी गार होते. याला पण तुम्हीच रिस्पॉन्सिबल आहात. मी हम्म? जाऊ, तुम्ही गरम करून आणते. नाही नको, ऑफिसमध्ये घेईन मी. असं काय 2 मिनिटं लागते. नाही नको, वेबसाईट संदर्भात 2 मीटिंग्स आहेत, नंतर घे. ओके. बाय द वे तुमच्या आई आणखी काही बोलल्या वेबसाईट बद्दल काय? नाही पण असं का विचारताय? सहज. सासू जावयाबद्दल काय काय बोलते कळायला नको? नाही, बाकी काही नाही. चल बाय. बाय. काय ग, काय हवंय का तुला? नाही, मला काही नकोय. आई द्या, मी करते तुम्हाला मदत. नाही नको, तू बस आरामात, मी करते. आई, काय? आता मी पाहुणी आहे का ह्या घरची? द्या, मी करते. काय ग? आमचा नितीश काम करत असताना खूप चिडचिड करतो का ग? नाही म्हणजे त्याच्या मनासारखं जर का झालं नाही ना तर चिडचिड करायची सवय आहे त्याला. आता ही बिझनेस म्हटल्यावर थोडीफार तर चिडचिड होणारच. तसा मध्येच हायपर होतो तो, पण त्याला समजवलं ना की शांत होऊन जातो. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय, तर तुझं सगळं ऐकतो. हो, म्हणजे तसं तो सगळंच ऐकतो. आई डोंट वरी, तसं काही फार हायपर होत नाही तो. काय झालं आई? नाही म्हणजे अशा का पाहताय तुम्ही माझ्याकडे? काय नाही. एक विचारू? हो विचारा ना. बघ म्हणजे जरा डायरेक्ट विचारते, सॉरी. विचारा. आमचा नितीश आवडतो का ग तुला? म्हणजे सांग ना. माणूस म्हणून खूप चांगला आहे तो. आय मीन ही इज सच अ नाईस पर्सन. वाटलंच होतं मला. काकू, चहा. अरे बरं झालं बाई, चहा आणलास. सकाळपासून चहाच घेतला नव्हता. मगाशी पण तुम्ही घाईत होता ना म्हणून राहून गेला. माझी कसली आली घाई? तर नंदाला बाहेर जायचं होतं ना, तिची घाई होती.
नंदा पोचली का जिथे जायचं होतं तिथे? हा पोचली असेल. अगं आज खूप महत्वाचं काम होतं ना तिचं. फोटोशूट करणार आहे ती आता. त्याच मीटिंग साठी गेली असेल फोटोग्राफरला भेटायला. अच्छा, मग पोचली की नाही ते? म्हणजे तुमचा कॉल वगैरे झाला का काही? अगं तेच मी बघते फोन करून, पण उचलतच नाहीये ती. काकू, कोणता फोटोग्राफर आहे? म्हणजे तुम्हाला नाव वगैरे काही माहिती आहे का? का ग मनवा, का विचारतेस हे सगळं? नाही म्हणजे मी सकाळी तुला काही सांगितलं नाही म्हणून आता मुद्दाम चौकशी करायला आलीस का इकडे? नाही नाही, असं काही नाही. मी आपलं सहज विचारलं. हे बघ मनवा, आम्हाला काही कळत नाही असं समजू नकोस. मी तुला परत एकदा सांगते, तू तुझ्या कामाशी काम ठेवत जा. आम्ही आमचं काय ते बघून घेऊ, कळलं? आली मोठी चौकशा करणारी. काकू, नंदा फोन का उचलत नाहीये? आणि हा कोण फोटोग्राफर आहे? नंदाला मी बाईकवर ज्याच्या बरोबर बघितलं तो फोटोग्राफर होता का, की आणखी कोणी वेगळं होतं? नाही, पण तो जो कोणी होता त्याचं नंदा बरोबरचं वागणं अजिबात बरोबर दिसत नव्हतं. नंदा लहान आहे, तिला अजून एवढी समजही नाहीये. त्याने तिच्या बाबतीत काही चुकीचं वागायला नको. मला तिच्याकडे लक्ष द्यायला हवं. राजवीरना फोन करू का? हाय सँडी. हाय. हाय. सो केलेस घरी कपडे ट्राय? हो. झालं ना तुझ्या मनासारखं? आता मला कॉस्ट्युम ट्राय करून दाखव. आता ऑफकोर्स, मी तुझ्यासाठी ज्या प्रोफेशनल्सला हायर केलंय त्यांच्या समोर जेव्हा तू जाशील तेव्हा त्यांना तू नवखी नको वाटायला. सो ही तुझी रिहर्सल समज. ओके, कम ऑन क्विक. ओके. सँडी, नाईस. एखादी पोज घेऊन दाखव. नाही म्हणजे पोज कशी घ्यायची हे तुला नाही माहिती? नो प्रॉब्लेम, मी दाखवतो. हे बघ, बॉडी आहे ना जास्त स्टिफ ठेवू नकोस. ओके, फील फ्री फ्री फ्री, एकदम फ्री. आणि हा जो पाय आहे ना, हा पाय जरासा बेंट कर. थोडी फ्री हो. राइट, नाउ यू आर लुकिंग हॉट. मी दुसरे कपडे घालून येते. Why not?
हे काय करतोयस? मला आवडलं. काय? तू डोअर बंद केलंच नव्हतंस. ते चुकून राहिलं. Really? तू प्लीज बाहेर जातोस का? मला चेंज करायचं. कर ना. मी कुठे अडवलंय तुला? लिपस्टिक नव्हती लावलीस. तू प्लीज बाहेर जा. मी नाही म्हणत असताना तू म्हणालीस की मी घरी जाऊन कपडे ट्राय करते. मी ऐकलं ना तुझं. करू दिले ना तुला घरी कपडे ट्राय. मग आता इथे माझ्या समोर ट्राय कर. आय हेल्प यू. खूप लकी आहेस तू. खूप मोठा चान्स मिळतोय तुला. उद्या फोटोशूट झाल्यावर स्टार होशील. स्टार. आय नो. एवढे पैसे मॅनेज करणं तुला जमत नाही. पण नो प्रॉब्लेम. नको देऊस एवढे पैसे. आय हेल्प यू. फोटोशूट होणार. तू मॉडेल होणार. खूप मोठी स्टार होणार. पण तुला माहिती आहे ना, आपल्या इंडस्ट्रीत फुकट काहीच मिळत नाही. काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं. सो करशील ना तू कॉम्प्रोमाइज? प्लीज स्टॉप इट. नो यू स्टॉप इट. काय करतोय? सोड मला. काय करतोयस तू? वेळ आहेस का? मॉडेल व्हायचंय ना तुला? हं? व्हायचंय ना? मॉडेल व्हायचंय की नाही? कोणीही तुझ्या मदतीला येणार नाहीये. सोड मला. रडायचं नाही. हे कोण आहेस तू? बाहेर निघायचं. बाहेर निघायचं. ऐकायला येत नाही हे बा. तुझ्या तर आता लाज नाही वाटत असले घाणेरडे धंदे करताना? तुला काय वाटलं, एकटी मुलगी आहे तर गैरफायदा घेशील? बहीण आहे ही माझी. तुझी हिम्मत कशी झाली हिला हात लावायची? हे आपल्याला शिकवायचं नाही. हं? चुप! तोंडातून एक शब्द काढायचा नाही, त्याचं आणखीन एक ठेवून दे. तुला पण बघून घे. काय करणार आहेस? बोल ना, काय करणार आहेस? एकट्या मुलीला गाठवून अशी जबरदस्ती करताना लाज नाही वाटत? नंदा, रडायचं नाही. मी आहे ना. रडायचं नाही बाळा. घाबरू नको. मी आहे. हा.